इराण, अमेरिका, इस्रायल या ठिकाणी युद्ध चालू आहे आणि त्याच्यामुळे गॅसचा तुटवडा होतोय अशा प्रकारची चर्चा होत असल्याने आपल्याला गॅसचा सिलेंडर मिळणार नाही अशी भीती ग्राहकांमध्ये असल्यामुळे नारायणगावच्या अष्टविनायक गॅस एजन्सी पुढे आज देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। या संदर्भामध्ये एजन्सी चालक काळे यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे 20,000 कस्टमर आहेत, दररोजच्या 400 टाके येत आहेत, सगळ्यांना टाक्या व्यवस्थित पोच होऊ शकतात, अगदी घरपोच टाकी मिळू शकते, लोकांनी इथे अजिबात गर्दी करू नये, गर्दी झाल्यामुळे बाहेर टाक्या पाठवायला, घरपोच पाठवायला व्यत्यय येतोय, ग्राहकांनी कृपया या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन अष्टविनायक गॅस एजन्सीचे संचालक काळे यांनी केलेलं आहे। ग्राहक नेमकं काय म्हणतायत आणि अष्टविनायक गॅस एजन्सीचे संचालक काळे यांनी काय आवाहन केलं ऐकूया। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। अरे आता कमी झालं, कमी 84 कमी झाल्यात। यांच्या ज्या टाक्याच्या आहे हे जे म्हणतात ते 200 टाक्या द्यायच्या आहेत, एका गाडीमध्ये 450 टाक्या येतात, उरलेल्या 250 टाक्याचे आहेत ते दुसऱ्या दिवशी त्यांनी द्यायला पाहिजेत ना। हो, मग याला एवढं लोकांना मीटिंगला ठेवायला नाही पाहिजे। तू विचारलं त्यांना नाही, आता विचारायचं त्यांना आता तशी तर हो, आता काय अडचण नाही ना? यांचं काय तक्रार बघा, तक्रार नाही। 450 टाक्या आहेत ना आपल्याकडे, 450 टाक्या आल्यामुळं आज आपण 200 टाके देतो, दुसऱ्या दिवशी ते 250 टाक्या राहतात, दुसऱ्या दिवशी ते 250 टाक्याला एवढी गर्दी व्हायला नाही पाहिजे आपल्याकडे। आता यांचं आपल्याला आपले कस्टमर आहे 20,000 बरोबर। आता आपण नारायणगावला तरी 200 टाके वाटतोय, एकट्या नारायणगावला, बाकी बाहेर गावचं एवढ्या 2 तालुक्यात वाटप आहे आपलं जुन्नर आंबेगाव मध्ये, त्याचं कॅल्क्युलेशन काढा, त्या तुलनेने नारायणगावला प्रायोरिटीची आपली 100%। गैरसमज करून घेऊ नका, आपल्याला एक गाव नाही जवळजवळ 60-70 गावांना वाटप करायला लागते, त्यामुळे उगाच काहीतरी आपला म्हणजे चुकीचा गैरसमज नाही। आता दररोज टाके किती येतात? 450 टाके येतात। हो, काही नाही, काही अडचण नाही, आणि अजून 2-1 दिवस फक्त इथं जास्त गर्दी राहील, 2 दिवसानंतर एकदम क्लिअर होईल, शंका दूर झाली, काही अडचण नाही। धन्यवाद। आणि साहेब, आणि तुमच्या माध्यमांच्या वतीने म्हणजे माध्यमांच्या समोर मी सांगतो का लोकांनी इथं गर्दी करू नका, आम्ही उलट जर तुम्ही गर्दी कमी केली तर आम्ही तुम्हाला घरपोच सेवा देऊ, इथे येण्याची आवश्यकता नाही, आवश्यकता राहणार नाही। तुम्हाला सकाळी काय सांगत? काही त्यांनी सांगितलं होतं उन्हात कोणी बी थांबू नका, तुम्ही 3 वाजता आल्याने तुम्हाला टाकी मिळेल। मग कशाला थांबताना जर ते जर मग अहो थांबायचं ऐकलं का? टाकी जर मिळणार आहे, टाकी मिळणार आहे, टाक्या आहेत, तुम्ही त्रास करून का घेता ना? बुकिंग झालं म्हणजे तुमची ऐकून टाकी घ्या, फायनल त्रास झाली करून ना। घ्यायचं। बाय माणूस डोक्यावर न्यायचे आणायचे जवळपास आहे का मला सांगा तुम्ही? उन्हात नका थांबू, तुम्ही उन्हात- तुम्ही ते जरी तुमच्या इथं आले भल्यासाठी नाही- सांगतात। वाणी साहेब, हे जर लोक कस्टमर जरी इथं आले नाही तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला घरपोच टाकी पण काय झालंय, लोकांना असं वाटतंय भीती निर्माण झाली। घरापर्यंत टाकी येते का नाही, त्याच्यामुळे इथं लोकांनी गर्दी केलेली, बाकी काही नाही, एवढी घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये। 1-2-3 दिवसात सगळं आपण सुरळीत करू. घरपर्यंत पोच करा, आणि इथं गर्दी करणार नाही। करू नका। हो, आता एवढी गर्दी झाली, नेमका प्रॉब्लेम काय? नेमका प्रॉब्लेम म्हणजे आपली शनिवारी गाडी चाकण प्लॅन्टला भरण्यासाठी गेली होती, शनिवारी काही गाडी आपली भरली नाही, एमटी आऊट झाली, त्यानंतर गाडी आत्ता इथं आलेली 1-अर्धा तास झालाय, त्यामुळं लोकांनी इथं गर्दी केलेली। तर लोकांना एक आम्ही आवाहन करतो, जर तुम्ही इथं गर्दी केली नाही तर आम्ही तुम्हाला टाक्या डायरेक्ट घरपोच करू। तो काही शंका आहे? काही एजन्सी बद्दल काही शंका आहे का? काही तक्रार? गर्दी करू नका। मग आता जर घरपोच होणार आहे, घरपोच होत असेल तर मग काय हरकत नाही ना, काय गर्दी करण्यात काय अर्थ नाहीये। भाऊंना पण तकलीफ होईल आणि आपल्याला पण तकलीफ होईल उन्हामुळे। काय होतं, जसं ते सांगितलं तुम्हाला टाक्या सगळे घरपोच होणार आहेत, काही काळजी करू नका, तुम्ही येऊ पण नका। आता इथं अशी परिस्थिती, आता गाडी तरी लोक भरून देते, देशां का तुम्ही भरून हो, गाडी घरी पाठवायला? आम्हाला टाक्या द्या म्हणतात पहिलं, आम्हाला काय बाकीच घरपोच भरणं ते त्यांनाच आहे ना, तुम्ही सगळे कुठले? डायरेक्ट घरीच पोच करणार। यांना टाके घरपोच उद्यापासून होऊ शकतात। होऊ शकतात, उद्यापर्यंत फक्त यांनी इथं आले नाही पाहिजे,
आता आम्ही गावाचं सुद्धा नियोजन केले, प्रत्येक गावाला आम्ही असं मग आता इथं जे एवढे लोक आहेत त्यांना आता टाक्या मिळणार ना? हा सगळे जेवढं जे बुकिंग आहे 200 नारायणगावला 200 बुकिंग 200 वाटप करतो आम्ही. ज्यांनी शनिवारी नंबर लावले त्यांना आज सगळे क्लिअर होणार. दररोजच्या टाक्या एक तासामध्ये सगळे क्लिअर होणार. दररोज टाके किती येतात? 450 येतात. आता आपल्या एजन्सीचे कस्टमर किती आहे? आपले कस्टमर 20,000 आहे. काय तुम्हाला सांगा घरपोच टाक्या भेटतील म्हणून. काय काय घरपोच टाक्या तुम्हाला भेटतील. डायरेक्ट बॅनर लावून टाका म्हणजे इथं गर्दी होणार नाही. त्यांनी आता कॅमेरावर सांगितलं ना. आणि साहेब किती वेळा केली सांगा तुम्ही. तुमच्या डायरेक्ट मुलाखत याला डायरेक्ट मुलाखत आहे म्हटलं टेन्शन नाही ना बॅनर लावायची जशा जशा गाड्या होत्या ना बुलेटी वगैरे तशा येऊ द्या गाड्या. तसेच येणार आहेत ना. गाड्या कधी येतील तुम्ही इथं आले नाही तर. हा ठीक आहे आम्ही गाड्या गर्दी झाल्यावर मग गाड्या पाठवायचा प्रॉब्लेम होतो ना. करा का तुम्ही इथं कुणी गर्दी करू नका. आणि साहेब आता यांना सकाळी काय सांगितलं तुम्ही इथं थांबू नका. तुम्ही थांबलेच का नाही? गेले का घरी तुम्ही? गेलो ना घरी आम्ही. आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही 1:30च्या नंतर या. नंतर सांगण्यात आलं 4-4:30 आता गाडी हे बघा तुमच्या समोरच गाडी आलेली. गाडी शनिवारी भरायला गेली, आज गाडी आपल्या इथं आली. तुम्ही ठराविक प्रत्येक मळ्याला वगैरे ताई, त्यांचं म्हणणं असं आहे, पूर्वी ऐका आता तुम्हाला या कंडिशन सांगतो, ही गाडी जी आलेली आहे ना, हा घोळका असल्यामुळे गाड्या पाठवता येणार नाही ना बाहेर. कसं पाठवणार आहे? एवढं कसं काय पाठवणार? एवढी जर गर्दी असल्यानंतर आमच्या स्वतःच्या ज्या रूटच्या गाड्या असतात ज्या 35 टाक्या नाही जातील रोज, आणि त्यांचं काय 35 म्हणणं टाक्या नाही आहे? जाती, त्या रोजच्या ऐका, 100 टाक्या जायला लागले. त्यांचं- काय करणार? शुक्रवारचे किती आहे? त्यांचं म्हणणं आहे मावशी त्यांचं असं म्हणणं आहे, पूर्वीच्या गाडी येत होती ना ती गाडी पुन्हा रेग्युलर येईल. तसंच पाहिजे आम्हाला. तसंच पाहिजे. वाणी साहेब यांनी सकाळीच सांगायचं ना काय आहे ते. हे शुक्रवारी बुकिंग करतो ते शनिवारी ते काय म्हणतात, सकाळी कोणी सांगितलं? हो, लोकांना सांगितलं होतं ना सगळ्यांना. तुम्ही काहीतरी बॅनर लावायचं. विचारा ना महिलांना. एवढं प्रसार माध्यमांच्या थ्रू आम्ही बरं आता सांगितलंय, आता उद्यापासून गर्दी नको. नाही ना. उद्या अहो, मी दररोज इथं असतो. ऐका, ऐका. साहेब काय सांगितलं आम्ही? दररोज मी इथं असतो. आता उद्यापासून गर्दी नको. टाक्या ऐका, उद्यापासून टाक्या घरपोच झाल्या नाही तर ऐका ऐका, आज आता ही लोक आज इथं झाली, आता उद्या येणारे लोकांना नवीन आहे. पण एक फ्लेक्स लावून टाका. लावून टाकतो काय Fix नाही. लावून टाका म्हणजे लावून टाकतो. घरपोचच्या येतील. आता जरा मागे ठीक सरका. आहे थोडंसं. एवढा आम्ही channel चालवला नाही. तुम्हाला चॅनल चालू झालाय. साहेब आमच्या समोरच आहे. बॅनर लावायची लावली नाही लावली तरी पण एवढंच होतंय. तुम्ही एक सांगा, आजपर्यंत गाडी कधी नाही आली तुमच्या घरापर्यंत? त्यामुळे आता हे 4-5 दिवस झाले एवढा प्रॉब्लेम आलेला आहे. थोडासा प्रॉब्लेम आहे. आम्ही समजून घेऊ शकतो ना. आता आहे ना, आता जे आहे ना ते झालेलं ते झालंय, पण आता उद्यापासून परवापासून तुम्हाला गाड्या डायरेक्ट घर पोहोचवणार टाक्या. तुम्ही का टेन्शन घेताय? आता टीव्हीला एवढं मुलाखत दिलं म्हटलं टेन्शन नाही ना कसलं मग. गर्दी करू नका इथं. फक्त गर्दी केलं. आता एकच सांगताय, गाड्या नोंदवून इथे यावं लागेल. आता तुम्ही जर इथं गर्दी केल्या 2 मिनिट, तुम्ही तर गर्दी केल्या पण गाड्या कशा पाठवणार ना ते? मग भरणार कसे? तुम्हाला वाटत कशी? हो. गाड्या वाणी साहेब आम्ही 2-3 वेळा यांना फोन केले होते. ते म्हणले सकाळी 5 वाजता इथं येऊन बसा, तुमचा नंबर लागल. त्यांचे ड्रायव्हर होते. नाव काय का? नाही माहिती आम्हाला. हा? पण इथंच आहे. आम्ही त्या नंबरवर फोन केला, तिथंच माणूस बोलला ना. आताचं जे वाटेकरी आहेत ना टाकीच्या, आता गर्दीमुळे इथं वाटायला लागलंय. नाही तर सगळ्यांच्या घर पोहोच आणि वाणी साहेब सकाळी जर गाडी वेळेत आली असती तर तुम्हाला हे चित्र दिसलंच नसतं. कधी सकाळीच क्लिअर झालं असतं 12 पर्यंत. गाडी उशिरा गैरसोय होणार नाही अशी आल्यामुळं काळजी घ्या. एकदम लोक जमा झाले तिथं, बाकी काही नाही. कोणाची गैरसोय होणे अशी काळजी घ्या. अजिबात होणार नाही. कोणाची गैरसमज होणार पण नाही. आपण टीव्हीला मुलाखत दिलेली आहे. उद्या परवापासून टाक्या तुम्हाला मला पहिल्यापासून माहितीच आहे. हा? चला 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 चला. लक्ष द्या आमच्याकडे. वाणी साहेब लक्ष द्या आमच्याकडे. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.